नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण हिंदीची अंतर्गत मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. आपल्याला माहितीच असेल, आपला बोर्डाचा पेपर हा 80 गुणांचा होणार आहे आणि 20 गुण हे आपल्याला शाळेकडून मिळणार आहेत. आता हे 20 गुण कसे मिळतील ते बघा. या ठिकाणी आपल्याकडनं अंतर्गत मूल्यमापनाची म्हणजेच तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. या तोंडी परीक्षेला एकूण 20 गुण आहेत. त्यांचं मूल्यमापन डिव्हायडेशन या पद्धतीने केलेलं असेल बघा. श्रवण कार्यासाठी 5 गुण दिलेले आहेत. त्यानंतर भाषणासाठी 5, दोघांची बेरीज एकूण 10 पैकी होईल. त्यानंतर स्वाध्याय 1 आणि स्वाध्याय 2 असे 2 स्वाध्याय आपल्याकडनं 5-5 गुणांसाठी लिहिले जातील आणि ते एकूण 20 पैकी मार्क्स आपल्याला शाळेकडनं मिळणार आहेत. आता श्रवण कार्यासाठी आपल्याला हे 4 मुद्दे दिलेले आहेत त्यांनी बोर्डानेच. त्यापैकी कोणताही एक मुद्दा आपल्याला निवडायचा आहे. पहिला घटक आहे गद्य आकलन, गद्यांश. एक उतारा दिला जाईल आणि त्यावर 5 गुणांसाठी आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्यांची उत्तरं आपल्याला लिहायची राहतील. दुसरा आहे ऐका आणि लिहा. काही शब्द किंवा वाक्य आपल्याला ऐकवले जातील आणि ते शुद्ध लिहिण्याला आपल्याला मार्क्स असतील 5. किंवा पद्य आकलन, एक कविता दिली जाईल आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायला सांगितलं जाईल. किंवा एखादी ऑडिओ क्लिप आपल्याला ऐकवली जाईल आणि तिच्यावर माहिती आपल्याला लिहायला सांगितली जाईल. आता या ठिकाणी दुसरा पर्याय निवडलेला आहे ऐका आणि लिहा शब्द आणि वाक्य. 5 वाक्य दिलेली आहेत आणि ते 5 वाक्य आपल्याला लिहायचे आहेत बघा. सवाल 1 सुनिए और लिखिए. ही 5 वाक्य शुद्ध लिखाण केलं तर आपल्याला पैकीच्या पैकी गुण हे या ठिकाणी मिळतील. 5 गुणांसाठी आपल्याला 5 वाक्य विचारलेली आहेत. बघा ही या विषयाची प्रश्नपत्रिका. इयत्ता 10वी तोंडी परीक्षा गुण 20. भाग 1 श्रवण कौशल्य 5 गुणांसाठी. सवाल 1 सुनिए और लिखिए. त्यानंतर भाग 1 ब भाग भाषणासाठी 5 गुणांचा. दिलेल्या विषयावर आपले विचार प्रकट करा. मेरी माँ, मेरी पाठशाला, मेरा प्रिय नेता. बघा या ठिकाणी सुद्धा बोर्डाने आपल्याला विषय दिलेले आहेत भाषण कार्यासाठी. कोणताही एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे वाचलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करायचे आहे. त्याचं मूल्यमापन कार्य दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करायचे आहेत 5 गुणांसाठी. आपण दुसरा पर्याय निवडलेला आहे. तिसरा आहे पाठ्यपुस्तकातील पाठ कविता यावर 8 ते 10 वाक्यात विचार प्रकट करायचे आहेत 5 गुणांसाठी. आणि खाली विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील उल्लेखनीय बाबींची नोंद आपल्याला या ठिकाणी करायची. त्यानंतर पुढचं कार्य आहे आपलं स्वाध्याय कार्य. भाग 2 मध्ये आपल्याला 10-10 गुणांचे 5-5 गुणांचे 2 स्वाध्याय लिहायचे आहेत आणि त्यांना 5 गुण आहेत. बघा या ठिकाणी त्याचं मूल्यमापन. श्रवण 5 वाक्य लिहायची, त्याला 5 गुण. भाषण करायचे दिलेल्या विषयावर आधारित, त्याला 5 पैकी गुण मिळतील. दोघांची बेरीज या ठिकाणी केली जाईल. त्यानंतर स्वाध्याय 1 आपल्याला दिला जाईल. आपल्या विषय शिक्षकांकडनं 2 स्वाध्याय दिले जातील, स्वाध्याय 1 आणि स्वाध्याय 2. त्यामध्ये आपला गृहपाठ पण असू शकतो किंवा उपयोजित लेखनातले कोणतेही प्रश्न उत्तरे असू शकतील. एखादा उतारा असेल त्यावर आधारित प्रश्न असतील, जे दिलं जाईल ते कार्य आपल्याला कंप्लीट करायचे आणि त्याला 10 गुण आहेत. आणि असे 10 प्लस हे 10 दोघांची बेरीज या ठिकाणी दिली जाईल आणि हे 20 गुण आपल्याला 20 पैकी गुण हे आपल्याला अशा पद्धतीच्या गुणयादीवर लिहिले जातील. आपला सीट नंबर, नाव असेल आणि त्यापुढे 4 कॉलम असतील. श्रवण, भाषण, स्वाध्याय 1 आणि स्वाध्याय 2 आणि एकूण. आणि अशा पद्धतीने आपल्याला 20 पैकी गुणदान हे केलं जाईल. आणि हे शेवटी आलेलं 20 पैकी गुणदान हे
ऑनलाईन भरलं जाणार आहे यावर्षी. आत्तापर्यंत याद्या पाठवल्या जात होत्या. या पद्धतीच्या याद्या पाठवल्या जात होत्या पूर्वी मागील वर्षापर्यंत बोर्डाला 20 गुणांसाठी आपले सीट नंबरनुसार. परंतु आता ह्या वर्षी ऑनलाईन हे मार्क्स भरले जाणार आहेत. अशा पद्धतीची कार्यवाही ही आपली अंतर्गत मूल्यमापनासाठी होणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यासारखे इतर विषयांची आपल्याला अंतर्गत मूल्यमापनाचं कार्य हवं असेल तर मला कमेंट करा, म्हणजे आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.